श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, आज आपण स्वयंपाकघरामध्ये तवा तर प्रत्येकीचा असतो, पण त्या तव्याचेही काही नियम आहेत की ते नियम तुम्ही पाळल्याने तुमच्या घरामधील वातावरण बदलू शकेल, म्हणजे चांगलं होईल, पॉझिटिव्ह होईल. तर त्याच्यासाठी काही वास्तू टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, कारण छोट्या मोठ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावरती प्रभाव तर पडतच असतो. आणि एखाद्या स्त्रीच्या ठेवण्याने जर त्या घरामध्ये आनंदी वातावरण होत असेल, त्या तवा ठेवल्याने आनंदी वातावरण होत असेल, तर तुम्ही ही गोष्ट फॉलो करू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. घरामध्ये आनंदी आणि समृद्धीचे वातावरण राहावं यासाठी घराची वास्तू ही योग्य असणं आवश्यक असतं. स्वयंपाकघर किंवा किचन हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे वास्तुशास्त्रातही याला फार महत्त्व आहे. म्हणजे म्हणतात ना, स्वयंपाकघर हे स्त्रियांचं हार्ट असतं. तर तशाच प्रकारे घरातील स्वयंपाकघर कसं असावं याबाबत वास्तुशास्त्रामध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत, ज्यामध्ये स्वयंपाकघराची रचना ते रोजच्या वापरातील भांड्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होत असतो. कारण या गोष्टींचाही तुमच्या रोजच्या जीवनावर कुठे ना कुठे खोलवर परिणाम होत असतो, जे आपल्याला समजत देखील नाही. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण अगदी किचनमध्ये ठेवलेली भांडीसुद्धा शुभ आणि अशुभ गोष्टी होण्याचं कारण ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही किचनमधील भांड्यांचा वापर करतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यातही किचनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे तवा. प्रत्येक घरात याचा उपयोग रोज हमखास होतो, म्हणजे होतोच. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की तव्याशी निगडीत काही खास वास्तू टिप्स आहेत, ज्याची माहिती सर्वांना असलीच पाहिजे. खास करून किचनमध्ये काम करणाऱ्या गृहिणीला तव्याशी निगडीत काही टिप्स माहिती असायलाच हव्या. किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला जो तवा आहे तो तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणू शकतो. दुसऱ्यांच्या नजरेंपासून ठेवा दूर. लक्षात ठेवा, किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींची तो नजरेस पडणार नाही, कारण बाहेरच्या व्यक्तीची नजर तव्यावर पडणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. बघा, आपल्याला तवा तिथे कुठेतरी एका साईडला ठेवायची सवय असते, तर तुम्ही तसं न करता तवा अशा ठिकाणी ठेवा की जो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला पटकन दिसला नाही पाहिजे. तशाच प्रकारे तुम्ही तव्यावर शिंपडा मीठ. बघा, सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं. या उपायानं काय होतं, घरामध्ये अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं. घरात समृद्धी आणि खुशाली राहण्यासाठी बनवलेली पहिली पोळी नेहमी प्राणी पक्ष्यांना द्यावी असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, तुम्ही त्याच्यावरती मीठ शिंपडायची एकदा सवय लागली तर त्याच्यामुळे तुम्हाला ती कायम सवय लागते. पण त्याच्यामुळे जो आपला राहू आणि शुक्र ग्रह आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे तव्यावरती पोळी बनवण्याच्या आधी तुम्ही मीठ शिंपडायला विसरू नका. तुम्ही तवा आणि कढई उलटी ठेवू नये. असे केल्याने तुमच्या घरामध्ये अचानक काहीतरी वाईट गोष्टी घडतात आणि अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींमध्ये देखील वाढ होते. लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा तवा. लिंबू आणि मिठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा. वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ आणि चमकत्या तव्याच्या मदतीने तुमचं नशीब देखील पालटू शकतो. बघा, आपल्याला सवय असते की तवा तसाच ठेवायचा आणि तसाच घासायचा, तर तुम्ही जास्त नाही पण आठवड्यातून एकदा तरी त्याला घासू शकता. तर या गोष्टींचा आपल्या मनावरती, आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या फॅमिलीवरती कळत नकळत कुठेतरी परिणाम होत असतो. तवा कधीही खरवडू नये. तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तो खरवडू नये. गरम पाण्याच्या मदतीवर त्यावर चिकटलेले पदार्थ काढावेत. एवढंच नाही तर तवा आणि कढईतून पदार्थ कधीही खाऊ नयेत. आपल्याला सवय असते तसंच कढई घ्यायची आणि चपाती घ्यायची आणि कुठं भांडी भरवायची म्हणून खात बसतो, तर तसं करू नका. किंवा ते उष्टेही करू नका. असे केल्याने वास्तुदोष देखील निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा. अनेक गृहिणी रात्री जेवण झाल्यावर तवा धुवून ठेवण्याचा कंटाळा करतात. बघा, महिला करतात कंटाळा, जाऊ दे उद्या धुता येईल. पण असं कधीही करू नका. हा अन्नाचा अपमान करण्यासमान मानलं जातं. त्यामुळे रात्री जेवण झाल्या तवा स्वच्छ करून ठेवावा. बघा, जेव्हा तुम्ही किचन स्वच्छ ठेवता तेव्हा तुमचं मनही प्रसन्न राहतं, आणि जेव्हा तुम्ही मन प्रसन्न ठेवता तेव्हा जेव्हा तुम्ही खायला घरामध्ये काही बनवता पदार्थ, तर ते प्रसन्न मनाने खाता आणि प्रसन्न मनाने खाल्लेले पदार्थ आपल्याला
ते अंगी लागतात आणि आपले मन प्रसन्न राहून घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहते व दिवसभर आपल्याला चांगले ताजेतवाने वाटते. तर किचनमध्ये जाळी जुळमट जर कुठे असेल तर वेळच्या वेळीस काढत जावा. असं नाही की ह्या दसऱ्याचं त्या दसऱ्याला काढायचं, असं करू नका. वेळच्या वेळीस 15 दिवसाला किचन कट्टा स्वच्छ धुवून घेत जा. नंतर किचनमधली भांडी अधूनमधून तुम्ही घासत जा. तर जेवढे तुम्ही स्वच्छ ठेवाल तेवढेच तुम्हाला फ्रेश वाटेल आणि आपली लहान मुलं त्यांना या गोष्टी लहानपणापासूनच वळण लागेल. त्यामुळे मैत्रिणींनो, ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण या आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम करत असतात. तर स्वयंपाकघरामध्ये तवा कसा ठेवायचा, भांडी कशी ठेवायची हे मी तुम्हाला सांगितले. काही छोट्याशा वास्तू टिप्स मी तुम्हाला सांगितल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराला मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.